छत्रपती प्रमिलाराजे कोल्हापूर हा सरकारी दवाखाना सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा एक आधारवड अनेक वर्षापासून स्थापन झाला. तो एका वेगळ्या उद्देशाने की कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपासतील लोकांना न्याय मिळावा म्हणून, तिथं आरोग्य सेवा मिळावी म्हणून कोट्यावधी रुपये शासन त्यावर खर्च करतं. पण हे पैसे जातात कुठं, कोण खातं पैसे, कुठली भ्रष्टाचारी कीड लागली, हे आजपर्यंत नुसती चर्चा सुरू होती. सिव्हिल सर्जनपासून डीनपासून ते खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत अनेक वेळा नुसत्या चर्चा झाल्या की इथं पैसा मोडतो, इथं भ्रष्टाचारी कीड लागलेली आहे, अशा पद्धतीने टक्केवारी खातात. वैद्यकीय बिलं जी सरकारी कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांची वैद्यकीय बिलं आणि अनेक लोकांची वैद्यकीय बिलं तसे अर्पण करतात, लोकांना त्रास देतात. चंदगडपासून गगनबावड्यापर्यंत, शिरोळपासून गगनबावड्यापर्यंत या लोकांनी फेऱ्या मारायच्या आणि त्रास दिल्यानंतर त्यांना सांगायचं की 10%, 15% पैसे द्या, मग तुमचं वैद्यकीय बिल आम्ही तुम्हाला पास करून देतो म्हणून. आणि त्याचा भांडाफोड आज आम्ही केला. तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने भांडाफोड केला आणि दाखवून दिलं की कशा पद्धतीने इथं नोंदणी केल्या जातात, रोज किती वैद्यकीय बिलं पास केली जातात, ती किती पैसे जमा केले जातात, किती टक्केवारी घेतली जाते आणि कुणाला, कोण मॅडम, कोण सर एवढे पैसे दिले, 60,000 दिले, 30,000 दिले, लाख रुपये दिले आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांसुद्धा पैसे दिले नोंदी आहेत. ह्या नोंदी म्हणजे या डॉनमधल्या पिचमलेल्या एक लाल डायरी आहेत. त्या लाल डायरीमध्ये कुणाही नाव आहेत, कोण आहेत ही लोकं की यांच्यामुळं इथं भ्रष्टाचारी कीड लागलेली आहे, ही साखळी तयार झाली आहे, ही साखळी मोडली पाहिजे, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. अशा वतीने आज आम्ही तुमच्यावर मागणी करत आहोत. आणि एकदाच पालकमंत्री साहेब, आंबेडकर साहेब तुम्ही लक्ष घाला, मुस्लिम साहेब तुम्ही इथं लक्ष घाला आणि भ्रष्टाचारी कीड जी लागलेली आहे इथं, ती लोकांना त्रास देणारी कीड आहे, इथं लोकांना लुटणारी कीड आहे, ती मुळापासून नष्ट करा अशी आज आम्ही तुम्हाला विनंती करत आहे. आणि फौजदारी गुन्हे दाखल झालेच पाहिजेत आणि ह्यांचा भ्रष्टाचार उघडा करण्याचं काम आम्ही केलं आहे. याचा शेवट तुम्ही प्रशासन म्हणून, शासन म्हणून तुम्ही करावी अशी आमची तुम्हाला विनंती आहे.